विधानसभेच्या निकालावर आक्षेप घेतल्यानंतर कोल्हापूर उत्तर आणि खडकवासलामध्ये ईव्हीएम पडताळणी होणार होती, पण पराभूत उमेदवारांनी पुन्हा आक्षेप घेतला आणि पडताळणी झालीच नाही, कारण नव्यानं मतं टाकून तपासणीला विरोध करण्यात आला। 2024च्या निकालाच्या वेळेच्या व्हीव्हीपॅट मशीन्सच्या पावत्या तपासा अशी मागणी यावेळी याचिकाकर्त्यांनी केली आहे। विधानसभेच्या निकालावेळी आक्षेप घेतल्यानंतर कोल्हापूर उत्तर आणि खडकवासला मतदारसंघात 2 ईव्हीएमची पडताळणी करण्यात आली होती। मात्र या पडताळणीवर पराभूत उमेदवार सचिन दोडके आणि राजेश लाटकर यांनी आक्षेप घेत ईव्हीएमची फेर पडताळणी रोखली। आता नव्यानं मतं टाकून तपासणी नको तर निकालाच्या दिवशीचे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील पावत्या मोजा अशी मागणी दोडके आणि लाटकरांनी केली। 2 ईव्हीएमच्या मशीन्समध्ये 1400 मतं टाकली जाणार होती, म्हणजेच 1400 वेळा संबंधित उमेदवारांना मतं दिली जातील आणि 1400 वेळा बटन दाबल्यावर तेवढ्याच व्हीव्हीपॅटमधून पावत्या निघतात की नाही हे तपासलं जाणार। पण आक्षेप घेतलेल्या उमेदवारांचं म्हणणं आहे की 2024च्या निकालावेळी ज्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या होत्या त्या ईव्हीएम मशीनच्या आकड्यांसोबत जुळतात की नाही हे तपासा, म्हणजेच त्यावेळच्या व्हीव्हीपॅटच्या पावत्या मोजल्या जाव्यात। आम्ही पैसे भरल्यानंतर आम्हाला व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या मोजणं अपेक्षित आहे, परंतु त्या चिठ्ठ्या न मोजता ते फक्त आम्हाला त्या दिवशी मशीनवरचा जो निकाल आहे तेवढाच दाखवतात ते। त्याच्यामुळे आम्ही आता तिथं अर्ज केलाय आणि त्या अर्जानुसार त्यांचा अजून अर्ज निकाली निघाला नाहीये, त्याच्यामुळे ही प्रक्रिया आम्ही तिथं थांबवलेली आहे। आता ती त्यांना अर्जाचं उत्तर काय देते त्याची आम्ही वाट बघतोय। आजच्या प्रक्रियेमध्ये आज जे मॉकपोल करणार आहे ते आहेत त्यावेळेच्या चिठ्ठ्या ह्या 5% मानकाप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी जी केंद्र निघाली होती ती केंद्र मोजून त्याची पडताळणी आपण केलेली आहे। त्यावेळेला ज्या हरकती होत्या ती हरकत त्याच वेळेला निकाली काढलेल्या त्याच्यावरती तर त्यांनी पिटिशन आणि रिट पिटिशन केलेलं आहे। ते माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याची प्रक्रिया चालू आहे। मतमोजणीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत महाविकास आघाडीचे बरेच पराभूत उमेदवार हायकोर्टात गेलेत। त्यानंतर निवडणूक आयोगानं ईव्हीएम पडताळणी त्या उमेदवारांसमोर करण्याचं ठरवलं। खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या भीमराव तापकीर यांच्याकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडकेंचा 55,322 मतांनी पराभव झाला, पण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या दोघांचीही मोजणी व्हावी यासाठी दोडके हायकोर्टात गेले। तर कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी अपक्ष राजेश लाटकरांचा 29,563 मतांनी पराभव केला। चंदगडमध्ये अपक्ष शिवाजी पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नंदाताई बाबुळकरांचा 24,134 मतांनी पराभव केला। 2 दिवसांआधी चंदगडमध्ये 2 ईव्हीएम मशीन्समध्ये 1800 मतं टाकून ती व्हीव्हीपॅटची मॅच करून दाखवण्यात आली, पण तिथेही पवारांच्या राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार बाबुळकरांचा आक्षेप याच बाबींवरून आहे की निकालावेळच्या व्हीव्हीपॅटमधील पावत्या मोजून दाखवा। उत्तर कोल्हापूर आणि खडकवासलामध्ये तर दोन्ही पराभूत उमेदवारांनी नव्यानं पडताळणीच होऊ दिली नाही, त्यामुळे दोन्ही ठिकाणी मशीन्स परत गोडाऊनमध्ये नेण्यात आल्या। आम्हाला हा डेटा सुरक्षित पाहिजे, प्रत्येक कॅन्डिडेटला किती मतदान पडले हे सुद्धा सुरक्षित पाहिजे आणि आम्हाला व्हीव्हीपॅटमधल्या चिठ्ठ्या मोजून तर त्यांनी नाहीच म्हटले, पण व्हीव्हीपॅटच्या वेळेला व्हीव्ही बॉक्स आम्ही ज्या वेळेला बघितला त्यावेळेला त्या व्हीव्हीपॅटमध्ये चिठ्ठ्या नव्हत्या। आम्ही त्यांना विचारलं की ह्या व्हीव्हीपॅटमधल्या चिठ्ठ्या गेल्या कुठं, मग त्यांनी असं सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर आम्ही त्या सगळ्या गोळा केल्या आणि विशिष्ट पाकिटामध्ये भरल्यात आणि त्याला सील करून ठेवलं। याचा अर्थ या संपूर्ण यंत्रणेमध्ये मॅन्युप्युलेट केल्याचे मोठ्या प्रमाणात संशय आहे। कंट्रोल युनिट दाखवता आणि व्हीव्हीपॅट दाखवत नाही हा पहिला आक्षेप। कंट्रोल युनिट तुम्ही दाखवलं ते तुम्ही डिलीट करून नव्यानं मॉकपोल घेणार म्हणता, मतदान घेणार म्हणता, डमी मतदान आमचे घ्यायचे होते त्या संदर्भात त्यांनी सूचना केल्या होत्या, आहेत त्याच पद्धतीनं का घेतलं नाही हा एक आक्षेप। ह्या SOP चुकीच्या केल्यात, त्या कोणाच्या तरी सत्ताधाऱ्यांच्या फेवरमध्ये केल्यात, मग तिथं आम्ही आमचा आक्षेप नोंदवला, लेखी तक्रार दिली आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे पण देखील कळवू आणि ज्या त्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पण कळवू। ही मतमोजणी आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही निषेध करून बाहेर पडलेलो आहे। विधानसभा निवडणुकीवेळी वापरलेल्या ईव्हीएम व्यवस्थित होत्या की नाही हे तपासून देण्याची भूमिका आयोगाची आहे, पण नव्यानं मतं न टाकता निकालाच्या वेळेच्या मशीन्स आणि व्हीव्हीपॅटची मोजणी हवी यावर याचिकाकर्ते ठाम आहेत। कोल्हापूरहून भूषण पाटीलसह रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.